मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिजित भैया पवार आहेत. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज सुंदर अशी जोडी पळाली, एक अपराजित जोडी म्हणून संबोधलं गेलं तरी काय वावगं ठरणार नाही अशी जोडी पळाली. ही जोडी ज्या ज्या वेळेस एकत्र आली त्यावेळेस त्या जोडीनं नेहमी फायनलचा गुलाल घेतलेला, एक नंबर केलेला. काय सांगाल त्याच्याविषयी? जोडी दोन वेळा एकत्र आली, दोन्ही जोडीने एक नंबरच केला आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय. कधी कधी एकत्र पळालेली ती जोडी? सातेवाडी मैदानला एक केला आणि मागच्या चोराड्याच्याच मैदानला एक नंबर केला होता. काय सांगाल, आता दिवाळी सण संपलाय आणि आजचं हे सुंदर असं मैदान झालं, विना प्रवेश फीचं मैदान संपूर्ण झालं. काय सांगाल त्याच्याविषयी? म्हणजे महाराष्ट्रातलं बिना प्रवेश फीचं मला वाटतंय असं, म्हणजे माझा अंदाज आहे की पहिलंच मैदान असेल. आणि एकच चिठ्ठी आणि 1000 गाड्या, त्यात 1000 गाड्यात राहणं पण म्हणजे सोपी गोष्ट नाही. जेवढे बैल मालक चालक फायनलला क्वार्टरला राहिल्यात त्यांना खरंच त्या बैलांना मानावंच लागेल सगळ्या, की आज 1000 गाड्यातून राहणं म्हणजे पण सोपं काम नाही. बरोबर आहे. काय सांगाल, बऱ्याच जणांना उत्सुकता लागली, आगामी हिंद केसरी मैदान आहेत, काही मोठी मैदान आहेत, कशी काय नियोजन असणार आहेत त्या मैदानांची? आपलं तर नियोजन चांगलंच असतंय, फक्त आता कसं होतंय काय काय वेळेस पुढचं नियोजन झाल्यावर आपण नाही बोलू शकत ना कोणाला की बाबा तुमचं कॅन्सल, ते योग्य पण नाहीये. कोणाचं नियोजन झालं असेल तर आपण ती मोडून आपलं नियोजन करणं हे मला पटत नाही. त्यामुळे आपण विचारतो बाबा झालंय म्हटलं की आपण काय लय बोलत नाही का. तर त्याचबरोबर सगळ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे वडकीचं दत्त जयंतीचं जे मैदान संपन्न होतं ते हिंद केसरी मैदान, त्यानंतर पुसेगावचं हिंद केसरी मैदान, त्याविषयी काय सांगाल दोन्ही मैदानांविषयी? दोन्ही मैदानं महाराष्ट्रातले म्हणजे नामांकितच मैदान आहे. पुसेगाव तर मैदान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती काय मैदान आहे, आणि वडकीचं सुद्धा मैदान मोठंच आहे. त्यामुळं दोन्ही मैदानं नामांकितच मैदान आहेत महाराष्ट्रात. आणि आजचं जे नियोजन केलं होतं, सकाळी थोडासा निसर्गाने कुठेतरी साथ दिला असं वाटत नव्हतं, त्यावेळेस बरेच जण निराश झाले होते, मात्र निसर्गाने साथ दिली, सुंदर असं मैदान पार पडलं. आयोजनकर्त्यांचं कशा पद्धतीने नियोजन केलं होतं आयोजनकर्त्यांनी, काय वाटतं? नाही, नियोजन त्यांचं टॉपच होतं. शेवट निसर्गा पुढे ते तरी काय करू शकत नाहीत ना. बरोबर. शेवट निसर्गात पाऊस पडले ते तरी काय करणार, पण त्यांचं नियोजन चांगलंच आहे आणि टॉपच आहे. त्यांनी एक म्हणजे वेगळ्या प्रकारचं मैदान आयोजन करून दिलं बैलगाडी क्षेत्राला आणि दाखवून दिलं की बाबा एका चिठ्ठीवर सुद्धा बिना प्रवेश फी मैदान होऊ शकतात आणि 1000 गाड्या जुळू शकतात. बरोबर, जुळू शकतात आणि त्या पद्धतीने जुळल्या. आणि आज कुठेतरी एक सारखा अभिमान वाटतं का सर्जाचा की 1000 गाड्यांमध्ये तो फायनलला पात्र राहिला? त्याचा तर अभिमान मला आयुष्यभर राहणार आहे मरस्तवर, का तर तेव्हा माझा पोराच्याच जागी. त्यामुळे त्याचा अभिमान कधी त्याने आपल्याला आयुष्यात इतकं दिलंय की त्याने आपलं आयुष्य बदललंय. बरोबर. म्हणजे आपण काय होतो ही माझ्या जीवाला माहिती आहे. आता माझ्या भूतकाळात मी जात नाही, मी काय होतो ती मला माहिती आहे. त्याने मला आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलंय आणि चांगलं जगात वावराय शिकवलंय, नाव दिलंय. त्यामुळं त्यांनी मला त्या शंभूपेक्षा त्याची म्हणजे सरच्या बाजा असू द्या त्यांची जागा माझ्यासाठी आधीच असणार आहे शंभूच्या आधी. का तर शंभूला बोलता येतं, सगळं करता येतं, त्यांना बोलता येत नाही, हे करता येत नाही, म्हणून माझं त्यांच्यावर जास्त शंभूपेक्षा जास्त लक्ष त्यांच्यावर. कुठेतरी डोळे पाहून किंवा त्याचं हावभाव पाहून त्या भावना समजून घेता तुम्ही? हो, त्याला म्हणजे गोट्यात जर गेलो ना मी त्याला चेनच पडत नाही. ते सारखा म्हणजे मी जरा जरी तिकडे दिसू खेटायच पडत येणार, ह्यो बी येणार त्यो बी येणार, म्हणजे ते सारखं त्यांच्या पैसे बसून राहायचं. बघा म्हणजे किती प्रेम आहे. आणि आता त्याला पण उत्सुकता आहे फायनलच्या फेऱ्यासाठी, तो पण तयार होतोय, तो पण मालकाजवळ येतोय, चला घेऊन म्हणतोय. त्याचं एकदा 2 फेरे पडले, तिसऱ्या फेऱ्याला काय करत. बरं, चला तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन, तुम्ही फायनलच्या गुलालाचे मानकरी ठरला. काय सांगशील, कसा आनंद आहे आजचा? आनंद, गाडी पळाली चांगली, गाडी येऊन जोडे जिथं पळवलं तिथे या गाडीने एकच नंबर केला. 2 वेळा गाडी पळवली, एक नंबर केला. सातवाडीला आणि हायात जागेवर आम्ही मागली 1 नंबर केला आणि परत आता त्याच मैदानात आणि हाय तिचं गाडी. काय सांगताल, म्हणजे ही अपराजित जोडी होतीये का? हो, 100% आज वाटतंय तसं तिसऱ्या टाइम होईल, बघा नशीब शेवटी. फायनलचा गुलाल घेतला 1000 गाड्यांमध्ये, हे महत्वाचं आहे. महत्वाचं हेच आहे. बरोबर आहे.
काय सांगाल आजच्या जॉकी विषयी काय सांगाल? जॉकी म्हणजे आज विशेष म्हटलं तर गटाला बी आम्ही सगळ्यात मागं पळत होतो आणि सीमेला पण सगळ्यात मागं पळत होतो. हा. पुढल्या 100 फुटात गटाला पण निकाल घेतला आणि सीमेला पण पुढल्या 100 फुटातच निकाल 100 फुटात म्हणजे वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख हो आहे, हो त्याच्या जसं म्हणतात तसं तो बैल करून दाखवतो, निकाल घेतोच पुढे तोंडावर. घेतोच. आणि आता मित्रांनो फायनल जाणार आहे. तर आजचा आनंद कसा आहे, दिवाळीनंतर हे मैदान संपन्न होत आहे. दिवाळीनंतर होतंय पण बैल आहे आता कंटिन्यू आपला गुलाला त्यामुळे गुलालातच. आनंद कंटिन्यू राहतोच आम्हाला. आजच्या ह्या मैदानाचं आयोजन नियोजन कसं होतं? विना प्रवेश फीचं मैदान होतं. हो हे नियोजन एक नंबर केलं मैदानचं. गाड्या बिड्या भरपूर आल्या, त्याने उरकलं पण लवकर, वाटत नव्हतं उरकल पण त्याने उरकून घेतलं लवकर. उरकून घेतलं. बरं चला, तुम्हाला आता फायनलसाठी शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. तुम्ही फायनल गुलालाची मानकरी ठरलाय. धन्यवाद. मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.